हाय, आज ना कपाट आवरता आवरता मला हे भेटलेलं आहे. ह्या पर्समध्ये मी 1ही रुपया 6-7 वर्ष आधी घेतलेली ही पर्स, त्याच्यामध्ये 1ही रुपया अजून मी ठेवलेला नाहीये. का तर मला ही पर्स फक्त तेव्हा मला असं आठवतंय की 6-7 वर्षापूर्वी ना ट्रेंड निघालेली ह्या पर्सचा. तुम्हाला आठवते का? मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि त्यावेळेस सगळेच असं हातात घेऊन बोंबली करायची. पर मलाही असं वाटलं लग्न लग्न ठरलेलं, मग शॉपिंग वगैरे चालू होती, म्हटलं आई मला पण घ्यायची आहे. ठीक आहे, ही माझ्या आईला असं सांगितलं की लग्नात वापरण्यासाठी घ्यायची आहे, त्याच्यामुळे मी ही पर्स घेतलेली. नंतर सेकंड ह्याच्याबरोबर मी परत ही एक हँड पर्स बोंबलेत फिरण्यासाठी घेतलेली. ठीक आहे, आता आईला मी काय सांगताना काय सांगितलं, कन्व्हिन्स करताना म्हणजे की ही जी पर्स आहे ना आई, ही मला रोज रेग्युलर वापरण्यासाठी घ्यायची आहे. ठीक आहे, आणि ही जी आहे म्हटलं असं फंक्शन वगैरे काय असेल तर म्हटलं आणि लग्नात असं त्यासाठी वापरू. ह्या दोन्ही पर्समध्ये मी 6-7 वर्षामध्ये 1ही रुपया ठेवलेला नाही. ॲक्च्युली झालं असं, 1-1.5 वर्षानंतर मला मुलगी झाल्यानंतर मी हे पर्स वापरायला लागले. का हे मला सोपं पडायला लागले. जुनं ते सोनं ह्याच्यामध्ये ना पटकन असे पैसे वगैरे ठेवले जातात आणि इझी आहे, म्हणजे कशातही टाका खूपसा आपल्या घेऊन ह्याच्यामध्ये मला लईच ओझं वाटतंय. ह्या पर्स ह्याच्यामध्ये पैसे ठेवा आणि हे ते, म्हणजे ह्याचं माझं खटका अजून जमलेलंच नाही. हे ना हे दोन्ही पर्स माझ्या आता बॅगमध्ये पडले, म्हणजे सॉरी कपाटामध्ये पडलेल्या होत्या. आता मी कपाट आवरता काढला, म्हटलं एक व्हिडिओ करू याच्यावरती, जुन्या आठवणी ताज्या करू. की काही गोष्टी, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, काही गोष्टी ना आपल्या आयुष्यात आपल्याला म्हणजे कळत नाही आपण का घेतोय, पण ते घ्यायचं असतं. असंच कळत नाही आपल्याला काय होते अचानक वगैरे, असं का होते, पण ते होत जातं. आपण फक्त थांबायचं असतं आणि जास्त टेन्शन घ्यायचं नसतं. जस्ट गो विथ फ्लो ब्रो, असं आपल्याला करून घ्यायचं असतं. ठीक आहे, तुम्हाला हा विचार किंवा ह्या माझ्या दोन्ही पर्स कशा वाटल्या मला कॉमेंटमध्ये सांगा. बाय, टेक केअर.